अहो, आपले कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंडे साहेब यांनी दिला मोठा दणका. भेसळखोर घोटाळेबाज लोकांना घाम फुटला. होय, या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. जेव्हापासून तुकाराम मुंडे साहेब अन्न व औषध विभागात बदली करून आले, तेव्हापासून मुंडे साहेबांनी घोटाळेबाज, भेसळ करणारी, जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या लोकांना चांगलाच मोठा दणका दिलेला आहे. अहो, आपल्या शेतकरी पशुपालन करतो, जनतेला शुद्ध दर्जाचा दूध देतो, परंतु काही लोक मात्र दुधात सुद्धा भेसळ करतात आणि जनतेच्या आरोग्याशी खेळतात. ज्या शेतकऱ्याला खूप मोठा खर्च असतो, जनावरांसाठी चारा, त्यांची सगळी व्यवस्था करणे, वाहतुकीचा खर्च, तसंच इतर छोटा मोठा खर्च, यामुळे शेतकरी कष्ट करून सुद्धा त्याला योग्य तो दुधाला भाव मिळत नाही. परंतु आता मुंडे साहेबांच्या या मोठ्या कारवाईमुळे शेतकऱ्यांना 100% फायदा होणार आणि जी लोक भेसळयुक्त पदार्थ विकतात, दूध विकतात, त्या सगळ्यांना मोठा फटका बसणार आता. नेमकं यावेळी मुंडे साहेबांनी काय योजना केली आहेत, कशा प्रकारे सगळा प्लॅन केलेला आहे आणि त्यामुळे कशा प्रकारे दुधाच्या भावावर परिणाम होऊ शकतो, हे सगळं आपण तुम्हाला याच व्हिडिओत पुढे डायरेक्ट सांगणार. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघायचा, कुठेही अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही. आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीसाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक झाला पाहिजे. लगेच एक लाईक करा. तुकाराम मुंडे यांची धडक मोहीम, दुधाचा भाव 100 रुपयांपर्यंत जाऊ शकतो का? नमस्कार मित्रांनो, राज्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागामार्फत भेसळ, बनावट अन्नपदार्थ, गुटखा, तंबाखू आणि इतर गैरप्रकारांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू असल्याच्या चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहेत. अनेक लोकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे की जर खरोखरच भेसळ रोखण्यात यश आले तर त्याचा फायदा सामान्य शेतकरी आणि ग्राहकांना होऊ शकतो का? आज आपण याच विषयाचा सविस्तर विचार करणार आहोत. सर्वप्रथम दूध व्यवसाय समजून घेऊया. समजा एखादा शेतकरी 100 लिटर शुद्ध दूध उत्पादन करतो. त्यासाठी त्याला जनावरांचा चारा, औषधी, कामगार, वीज आणि इतर खर्च करावा लागतो. पण बाजारात जर भेसळयुक्त दूध मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असेल तर काय होते? भेसळ करणारा व्यक्ती कमी खर्चात जास्त प्रमाण दाखवू शकतो. त्यामुळे बाजारात कृत्रिम स्पर्धा निर्माण होते. परिणामी खऱ्या दूध उत्पादकाला योग्य भाव मिळत नाही. जर अशा प्रकारच्या भेसळीवर कठोर कारवाई झाली तर बाजारात शुद्ध दूध आणि भेसळयुक्त दूध यातील फरक स्पष्ट दिसू लागेल. त्याचा पहिला फायदा प्रामाणिक दूध उत्पादकांना होऊ शकतो, कारण बाजारात उपलब्ध होणाऱ्या दुधाचे प्रमाण वास्तवाच्या जवळ येईल. जेवढे उत्पादन आहे तेवढाच पुरवठा दिसेल. आर्थिक नियम सांगतो की पुरवठा कमी आणि मागणी जास्त असेल तर किंमत वाढते. म्हणूनच अनेक तज्ज्ञांचे मत असते की भेसळ कमी झाली तर दर्जेदार दुधाला अधिक भाव मिळू शकतो. मात्र दुधाचा भाव थेट 100 रुपये होईल का? याचे उत्तर इतके सोपे नाही. दुधाचा भाव ठरवताना अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. जनावरांच्या चाऱ्याचा खर्च, डिझेल आणि वाहतूक खर्च, दूध संकलन केंद्रांचे दर, खासगी आणि सहकारी डेअरींची खरेदी क्षमता, ग्राहकांची खरेदी क्षमता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाजारातील मागणी. म्हणून कोणताही भाव निश्चितपणे सांगता येत नाही. पण भेसळ कमी झाली तर शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अधिक योग्य किंमत मिळण्याची शक्यता नक्कीच वाढू शकते. आता दुसरा मुद्दा, जर गुटखा, तंबाखू आणि बेकायदेशीर पदार्थांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई झाली तर काय परिणाम होऊ शकतो? सर्वप्रथम अशा व्यवसायांमध्ये गुंतलेला काळा पैसा कमी होऊ शकतो. बेकायदेशीर साखळी मोडली जाऊ शकते. कायद्याचे पालन करणाऱ्या व्यापाऱ्यांना समान स्पर्धा मिळू शकते. तसेच सार्वजनिक आरोग्यावरही त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. आता आपण खाद्यपदार्थांच्या भेसळीबद्दल बोलूया. आज बाजारात दूध, मसाले, तेल, मिठाई, डाळी आणि इतर अनेक वस्तूंमध्ये भेसळीच्या तक्रारी वेळोवेळी समोर येतात. जर तपासणी यंत्रणा अधिक सक्रिय झाली तर उत्पादक आणि विक्रेते अधिक सावध राहतात. यामुळे ग्राहकांना चांगल्या दर्जाचा माल मिळण्याची शक्यता वाढते. त्याचा फायदा थेट सामान्य कुटुंबांना होऊ शकतो. मित्रांनो, एखाद्या विभागात फक्त एक अधिकारी बदलला म्हणून संपूर्ण व्यवस्था एका रात्रीत बदलते असे नाही. पण नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची असते. वरिष्ठ स्तरावरून स्पष्ट संदेश गेला की नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे, तर त्याचा परिणाम खालच्या स्तरापर्यंत दिसू शकतो. अनेक वेळा अधिकारी बदलल्यानंतर तपासण्या वाढतात, अहवालांची संख्या वाढते, अचानक छापे पडतात. यामुळे नियम मोडणाऱ्या लोकांमध्ये भीती निर्माण होते. यालाच प्रशासनिक परिणाम किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इम्पॅक्ट असे म्हणता येईल. शेवटी सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या सर्व कारवायांचा फायदा कोणाला होणार? पहिला फायदा प्रामाणिक शेतकऱ्यांना, दुसरा फायदा कायद्याचे पालन करणाऱ्या व्यापाऱ्यांना, तिसरा फायदा ग्राहकांना आणि चौथा फायदा संपूर्ण अर्थव्यवस्थेला. कारण जेव्हा बाजार पारदर्शक होतो तेव्हा चांगल्या उत्पादनाला योग्य किंमत मिळते आणि ग्राहकांना दर्जेदार वस्तू मिळतात. म्हणूनच कोणत्याही अधिकाऱ्याच्या किंवा सरकारच्या कारवाईचे खरे यश हे केवळ छाप्यांमध्ये नसते, तर सामान्य माणसाच्या आयुष्यात प्रत्यक्ष बदल घडतो का यामध्ये असते.
दुधाचा भाव वाढतो का, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते का, भेसळ कमी होते का, ग्राहकांना चांगल्या दर्जाचे पदार्थ मिळतात का, ही येणारा काळच ठरवेल. तुम्हाला काय वाटतं? भेसळ विरोधी कारवाईमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आक्षेपार्ह जाहिराती असलेला आणि मिस ब्रँडेड औषध साठा हा जप्त करण्यात आलाय. या कारवाईत पतंजलीच्या दिव्य फार्मसीचाही समावेश आहे. औषधे जादुई उपाय प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. देशात कायदा सर्वांसाठी समान असतो आणि जेव्हा नियमांचे उल्लंघन होते तेव्हा प्रशासनाला आपली भूमिका ही चोख पद्धतीनं बजावावीच लागते. योग गुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली समूहाच्या पतंजली दिव्य फार्मसीवर अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात मोठी कारवाई केली आहे. राज्यभरात 7 जिल्ह्यातील 12 आयुर्वेदिक औषध विक्री स्थापनामध्ये ही कारवाई करण्यात आली. तर या धडक मोहिमेत प्रशासनाने तब्बल 73 लाख रुपयाचा संशयास्पद माल जप्त केलाय. पतंजलीच्या दिव्य फार्मसीच्या मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमधील ठिकाणांवरती ही धडक कारवाई करण्यात आली. संपूर्ण कारवाईचे नेतृत्व अन्न व औषध प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंडे करतायत. प्रशासकीय वर्तुळात तुकाराम मुंडे हे नियमांचे कडक पालन करण्यासाठी परिचित आहेत. कोणत्याही राजकीय किंवा कॉर्पोरेट दबावाला बळी न पडता केवळ आणि केवळ कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी ही कारवाई केली आहे. जेव्हा अशा बड्या ब्रँड्सवर कायदेशीर कारवाई होते तेव्हा ती प्रशासनाची कर्तव्य दक्षता दर्शवते आणि सामान्य ग्राहकांमध्ये या व्यवस्थेबद्दल एक विश्वास निर्माण होतो. दुसरीकडे पतंजली आणि रामदेव बाबा यांच्या उत्पादनांवर यापूर्वी सुद्धा अनेकदा देशातील सर्वोच्च न्यायालयाने आणि विविध यंत्रणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. स्वदेशी आणि शुद्धता या दाव्यांच्या आधारे ग्राहकांचा विश्वास संपादन करणाऱ्या पतंजली सारख्या मोठ्या ब्रँडचा 80 लाखांचा माल जप्त केला जाणे ही गंभीर बाब आहे. जर उत्पादनांमध्ये नियमांचं उल्लंघन झालं असेल तर त्याची निष्पक्ष पद्धतीनं चौकशी होणं गरजेचं आहे, कारण हा थेट जनतेच्या आरोग्याशी जोडलेला विषय आहे. अन्न व औषध प्रशासनाने विभागनिहाय केलेल्या कारवाईत किती रुपयांचा औषध साठा जप्त झालाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. उपराजधानी नागपूरमध्ये 7,26,755 रुपयांचा औषध साठा जप्त. नाशिकमध्ये 7,10,945 रुपयांचा औषध साठा जप्त. पुण्यात एकूण 14,68,000 रुपयांचा औषधांचा साठा जप्त. मुंबईत 1,85,000 रुपयांचा औषधांचा साठा जप्त. कोकण विभागात 18,58,000 किमतीचा साठा जप्त. अमरावतीत 1,42,229 रुपये किमतीचा साठा जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये 48,718 रुपये किमतीचा साठा जप्त. पुणे विभागात 2 ॲलोपॅथी मिस ब्रँडेड औषधांचा 21 लाखांचा साठा जप्त. नागपूरमध्ये 7,26,755 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे FDA